आता बघूयात या गुणांना आणि त्या एका तुऱ्याला कोण चॅलेंज करणार आहे. बोला, लगाव बोली. 1 2 2 जोड्यांनी हात वर केलाय. परीक्षकांना मी विनंती करतो की आता काय करायचं. चिठ्ठी. चिठ्ठी. जयवंत वाडकर आणि अमिता खोपकर. या तुमचा तुरा घेऊन मैदानात. मी परीक्षकांना विचारतो की तुम्ही किती तुरे लावणार. 1 तुरा. 1 तुरा. रंगपंचमीच्या दिवशी फोलटू झिंगून एक नवरा गेलाय आपल्या घरी. आता बघूया त्याची बायको त्याचं कसं स्वागत करते आणि काय धमाल येते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत ज्यांनी 5 तुरे मिळवलेले आहेत अशा चॅलेंजर जोडीचं जयवंत वाडकर आणि अमिता खोपकर. झाल्या तिन्ही सांजा जिंकून येईल राजा, वाट लावते मी ग येणार साजण माझा, वाट लावते मी ग येणार साजण माझा. अहो अहो संध्याकाळ झाली की सगळे लोक देवाचा पार गाठतात आणि माझा नवरा दारूचा बार गाठतो. आता येऊ दे त्याला बघतेच मी. रंग बरसे भीगी चुनर वाली, रंग बरसे भीगी चुनर वाली, रंग बरसे. बायको घरात आहे. घर इकडे. हम आपके बोलती शुक्रवार गुरुवार रविवार है. आपने हमको इतना लवाजा. आता 12 वाजा ओलांडा दरवाजा. तुमचा वाजवते मी चांगला बेंड बाजा. ए भैया रंग बरसे प्राणनाथा. तुला बोलवते. त्याला नाही मी तुम्हालाच बोलवतेय. ओळखलत का मला. अहो ताई. अहो मी तुमची बायको आहे. बर ताई बायको. अहो बायको ताई कशी होईल. बरं बाई. अहो बाई काय मी मागच्या गल्लीतून आहे ना असं येत होतो माझं घर शोधत एका घरात. वा. एका घरात. नीट सांगा. मी नीटच घेतो. नीट सांगा. काय मी माझं घर समजून आहे ना एका घरात घुसलो. अहो पाहतो तर काय माझी बायको एका दाढीवाल्या पुरुषाबरोबर गुलगुलू गुलगुलू बोलत होती. अहो काय बोलताय. मग मी तिला विचारलं त्याला ए दाढीवाला काय कोण आहे कोण तू. तर त्या दाढीवाल्यानं तिला विचारलं हा कोण आहे. मग काय त्यानं आधी बायकोला बडवलं मग मला बडवलं. अरे कोपऱ्यात घेऊन पॉक जाम मारलं. खऱ्याची दुनिया नाही हो. खऱ्याची दुनिया नाही. या समाजात सामाजिक बांधिलकी नाहीये. काय सामाजिक बांधिलकी नाही. काय नाहीये. सामाजिक बांधिलकी नाहीये. हे बघा ताई ताई बायको. अहो बाई मला खरं सांगा. हे घर माझे. हे घर तुमचंच आहे. मी तुमची बायको आहे. हे बघा हे मंगळसूत्र बघताय ना तुम्ही. ते महत्वाचं नाहीये. मला सांगा अहो तुमच्या घरात तो दाढीवाला असा माणूस नाही आहे ना दुसरा. काय तो मारेल मला पॉक नाही तो तसा कोणी माणूस नाहीये. मी तुमची बायको आहे की नाही मी चेकतीये. मला प्रूफ पाहिजे. प्रूफ पाहिजे. एक काम करा तुम्ही लग्नाचा अल्बम घेऊन या आपण बघूया. काय रिस्क नको ना. रिस्क नाही पाहिजे. तुम्ही का फिरताय एका जागी उभे राहू. हे बघा इकडे समोर बघा. इकडे समोर बघा. हे बघा. हो बघितलं ना. स्वप्नील कोठारे आणि महेश जोशी. नाही थोडं वर बघा.
बघा फोटोकडे हा तुमची मुलगी आणि जावई. आपल्या लग्नातला फोटो आहे तो. नाही आता थोडस वजन वाढलंय माझं इतकंच. बायकांचं नेहमी वजन वाढतच, वय वाढतच नाही त्या टाळी. होली होली बजा रंग बरसे भीगे चुनरो रंग बरसे भीगे हे बघा तुम्ही नीट असे उभे राहा. मी तुम्हाला समजावून सांगते. काय? तुम्ही जाहिराती वाचता की नाही? जाहिराती वाचता की नाही? दारू सोडा. जाहिराती बघूनच मी दारू आणि सोडा एकत्र घेतो हल्ली. अहो दारू सोडा म्हणजे दारू पिऊ नका. दारू सोडा एक काहीतरी बोलायचं ना. दारू सोडा, दारू पिऊ नका. काय आमचा ना गोंधळ होतो आमच्या मनाचा. मग दारू प्यायची की सोडायची काहीच कळत नाही. तुम्ही रोज दारू ढोसता, दुसऱ्यांच्या घरी जाता, गाढवपणा करता आणि मार खाऊन येता. एक मिनिट, गाढवाचं नाव नाही घ्यायचं आपल्या भांडणामध्ये. गाढव माझ्यासाठी दैवत आहे माहितीये. गुरुदेव आहेत ते माझे. गुरु? हो मग गाढव म्हणजे कसं स्थितप्रज्ञ काय असतं? गाढव स्थितप्रज्ञ आहे. स्थितप्रज्ञ आहे. स्थितप्रज्ञ गुरुदेव. अहो मग शिका. गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. नाही मला सांग, अरे गाढवासमोर गीता वाचायचीच कशाला? मला सांग, गाढवासमोर गीता वाचायची आणि त्याला नाही कळलं म्हणून त्याला दोष द्यायचा, याला काय अर्थ आहे? अहो हे बघा, समजा आपण दारू ठेवली गाढवा पुढे, दारू आणि पाणी असं ठेवलं तर गाढव काय पिईल? काय पिणार? अहो पाणी पिईल. गाढव दारू आणि पाणी एकत्र म्हणजे मिक्स करून प्यायचं. एवढं गाढवाच्या लोकांना कळत नाही. आणि गाढवावरून तुम्ही गीता वाचता. युजलेस. हो समाजात तोंड दाखवायची लाज वाटते मला. काय समाज करते मी? मोठा समाज सुधारक आहे तुला सांगतो. मोठा समाज सुधारक. वा मला सांग दारू ही वाईट आहे की नाही समाजाला? हो मग आहेच. मग ती नष्ट केली पाहिजे की नाही? हो मग केलीच पाहिजे. म्हणून तर मी रोज एक बाटली पितो, नष्ट करतो. आणि एवढं मोठं समाजकार्य मी एकट्यानं कसं करणार? म्हणून म्हणतो तू माझ्याबरोबर ये, आपण दोघं मिळून पिऊया, म्हणजे नष्ट होईल. हे काढे बॉटल काढ ना. काढशील तर बघ वाजवादी. क्या बात आहे अमिताताई, जयवंत दादा. डोक्यावरती हात ठेवून मी सांगतो तुमचा परफॉर्मन्स कडक झाला. लगेच विचारूयात परीक्षकांना. स्वप्नील सर. ओहो क्या बात है. आणि कमेंट्सच्या आधी यू आर फॅन्टॅस्टिक वाडकर सर. यू आर माइंड ब्लोईंग इन द ऍक्ट. अमिताताई तू खूप छान साथ दिलीस त्यांना. बोथ ऑफ यू, गॉड ब्लेस. सुपर परफॉर्मन्स. सुपर. महेश सर. जयवंतची एंट्री जी झाली तेव्हापासून जो मी हसत सुटलो तो आत्ता शेवटपर्यंत. धमाल आली. स्वप्नीलनी ब्लास्ट दिलेला आहे. मी तुम्हाला चॉकलेट देणार आहे. मला वीरला विचारायचंय, तुला हा ऍक्ट कसा वाटला आणि आज कसं वाटतं इथं येऊन? खरंच गाल दुखतायत. नॉन स्टॉप हसत होतो. वाईड स्माइल थ्रू आउट होती. तुम्ही दोघं म्हणजे लहानपणापासून बघतोय तुमचे परफॉर्मन्स. आम्ही खरंच खूप जास्त फॅन आहोत. आणि एक डायलॉग काय मी आनंदीला म्हणतो तो आज तुम्हाला म्हणणार आहे. आय लव्ह यू अमिताताई. क्या बात. आनंदी. खरं तर मी या दोघांबद्दल कमेंट करणं म्हणजे एक अंडरस्टेटमेंट होईल. त्यापेक्षा हॅट्स ऑफ. आय लव्ह यू. क्या बात है. आणि आता बघूयात किती गुण मिळत आहेत. स्वप्नील सर. निर्विवाद 10. महेश सर. 10 पैकी 10. चॅलेंज तुम्ही जिंकलाय.